पणाचं राजकारण संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे करत असतात। दरम्यान सुनेत्रा पवार या महाराष्ट्रातल्या इंदिरा गांधी होणार। राष्ट्रवादीचे नेते संजय काकडे यांनी हे विधान केलं। काँग्रेसच्या नेत्यांना राज्यात फिरू देणार नाही असा इशारा देखील संजय काकडेंनी दिलाय। शरद पवार गप्प का आहेत असा सवाल देखील काकडेंनी विचारला। काँग्रेसचे विचारधारा ही घाणेरडी असल्याचं काकडेंनी यावेळेला म्हटलंय। पवारांनी काँग्रेसमधून बाहेर पडावं काकडेंचा त्यांनी त्यांना सल्ला दिला। काँग्रेसच्या लोकांनी शेण खाल्लंय आणि घाण खाल्ली आहे असं देखील त्यांनी म्हटलं। त्यांना इंदिरा गांधीची उपमा होणारच आहे। ती महाराष्ट्रात एक इंदिरा गांधी होणारच आहेत। त्या महाराष्ट्रातल्या इंदिरा गांधी नक्कीच होणार आहे, पण त्यामुळे अशा वर्डिंग वापरणं हे त्यांना लाज वाटत नाही। त्याच्यावर परत परत तेच वाक्य रचना त्यांना लाज, म्हणजे मला आश्चर्य वाटतं की मानव जातीला काळिंबा फासणारं वक्तव्य परत परत तेच कसं करते तेच मला आश्चर्य होतं। आता ह्याच्यावरती राहुल गांधींनी किंवा आदरणीय पवार साहेबांनी जर काही ॲक्शन घेतली नाही तर आम्ही पुढचं नियोजन करणारच आहोत। आम्ही काँग्रेसच्या कुठल्याही नेत्याला महाराष्ट्रामध्ये सहजासहजी एवढं फिरून देणार नाही जे ह्या वाक्याला कारणीभूत आहे। महाराष्ट्राचे काँग्रेसचे अध्यक्ष असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, ह्या दोघांना महाराष्ट्रात कदापि फिरून देणार नाही। संजय काकडेंनी हा इशारा दिला आहे, काँग्रेसच्या नेत्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही। तर दुसरीकडे त्यांनी शरद पवारांना देखील प्रश्न विचारलाय। शरद पवार गप्प का आहेत असा थेट सवाल संजय काकडेंनी विचारला। बाजू घेतील आणि राहुल गांधी त्याच्यावर निर्णय काहीतरी घेतील अशी सगळ्या महाराष्ट्राला अपेक्षा आहे। सगळं महाराष्ट्र वाट बघते। नाही, आता जर का त्यांची बाजू असेल किंवा माझ्या सुनेला हे बोलणं चुकीचं आहे आणि त्यांनी जर राहुल गांधीला सांगितलं की हे चुकीचं आहे आणि माघार घ्यायला, म्हणजे त्यांना माफी मागायला सांगा, शब्द माघार घ्यायला सांगा, तसं जर घेतलं नाही तर माझं स्वतःचंही मत राहील की शरद पवारांनी त्या काँग्रेसमधनं बाहेर पडावं।